श्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. सांगली विश्रामबाग परिसरात पालिकेचा बुलडोजर, अनधिकृत खोक्यांवर धडक कारवाईने खळबळ. विश्रामबाग परिसरात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने आज अतिक्रमणाविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली. आयुक्तांच्या थेट आदेशानुसार प्रशासकीय पथकाने रस्त्यालगत उभारलेली बेकायदेशीर खोकी जेसीबीच्या साहाय्याने हटवली. या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसर खोकेमुक्त झाला असून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कारवाई सुरू होताच प्रशासन आणि खोकीधारकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या कच्च्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा पडल्याने व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आमची खोकी हटवली, पण आता आमच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचे काय, असा उद्विग्न सवाल खोकीधारकांनी उपस्थित केला आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यवसाय ठप्प झाला असून हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. व्यावसायिकांनी या प्रकरणी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महापालिकेने आपली बाजू स्पष्ट करताना सांगितलं की ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्ते मोकळे ठेवणे आणि सार्वजनिक जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या कारवाईनंतर शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्ते मोकळे झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत असले तरी गरिबांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता आगामी काळात प्रशासन या विस्थापित व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. इथे मोठ्या प्रमाणात आणि बरेच दिवसापासून नशाखोरीचा अड्डा तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू ठेवणार आहे. सर, नशेखोरीचा अड्डा काल काँग्रेस भवनच्या त्या कोपऱ्यावर शासकीय जी विश्रामगृह आहेत आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्याबरोबर जुन्या ज्या इंटरनल म्हणजे प्रायव्हेट ज्या बिल्डिंग आहेत तर त्या ठिकाणी बराच मोठा अड्डा आहे. तिथं नशेखोरांनी दुपारी दिवसाढवण्या आगीनं बरंच काही पेटवून दिलं होतं आणि तिथं आग लागली म्हटल्यानंतर ते पळून गेले तिथून आणि शेजारच्या नागरिकांनी मग अग्निशमन दलाला बोलवलं आणि ती आग आटोक्यात आणली. तर त्याच्याबद्दल काय, हे प्रायव्हेट इमारतींचा कधी तुम्ही निकाल लावणार आहे? जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये नशाखोरीचा अड्डा आहे तिथे रितसर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल. पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील. महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई इथून पुढे चालू असणार. सर, नगरपालिकेत पैसे भरले का नाही बाळा? हे रेल्वेची जागा आहे, रेल्वेने नोटीस दिलेला आहे आमच्या पैसे आणि आयुध येऊन काढायला लागला म्हटलं कुठली न्याय म्हणायचं बाळ? तू सांग बरं. नगरपालिकेने पैसा कशाला खाल्ला? दिले खोक्याला नंबर? नंबर आहेत आमच्या खोक्याचे. कशाच दुकान बरं जागा देऊन काढलं पाहिजे का नाही मला तू सांग. न्याय आहे का नाहीये? एवढ्या 50 वर्ष आमच्याकडनं पैसे काढलं आणि एवढी मोठी मॉल हाटीला रोडवर झाल्या ते का ढासळलं नाही? बरोबर. त्याला ढासळायला त्यांना येत नाही. आमच्या गरीबाचीच खूप ढासळायची.